आमदार आणि ते मंडळ अधिकारी हे सगळ्यांनी समोर तुम्हाला काय तुम्ही सांगा, सरकारने जर मराठ्यात दिले अधिकारी का द्यायला ते त्यांनी विचारा रोज आमच्यावर आहे ना मराठ्यांचा बोललं पाहिजे. काय करायचे पुढच्या सूचना देतो अरे काय बोलायच्या सूचना देतो का ज्याला बोलिले त्याला बोलवणार आहोत तुम्ही. कलेक्टरला यातलं काहीच माहित नाही. त्या कलेक्टरला बोलतो विभाग आहे फील्डवर येत काही दोन लोक ते लोक फील्डवर आहेत का ते बोलून आहेत का रामराम सर, आज आलो आपण आंतरवाडीसाठी या ठिकाणी. तर जरांगी पाटील आलेले आहेत ते तुम्हाला पूर्ण दाखवतो. चला तर पोरगच नाही एकच पोरग होतं तुम्ही मारण्यासाठी आत्महत्या केली मागं फक्त पोरी ते म्हणजे पोरी नाही द्यायला पण त्याला बापात चाललं. जर कुटुंबातला म्हणला पोरी द्या तून द्या द्या तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं काही करू तुमचं द्यायचं ठरलं तुम्ही द्यावा. हे आऊट डोक्याच येत नाही त्यांचे डोके ठेपायला आणायचं. नवीन एक मागणी करता येईल स्वतंत्र मराठी केल्यानंतर सब काही वाटतं सोडलं असं वाटतं आणि म्हणून यासाठी टक्के मराठीचे काही प्रश्न 70-80% बोलेल पण तुम्ही आणखी एक मागणी रद्द झाली द्यावी पण मुळात त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करताना चुकीच्या पद्धतीने आहे त्यांच्या ज्या नोंदी आहेत त्या प्रॉपर नाही असा शेती अधिकाऱ्यांनी मागितलं आणि त्यांना यापूर्वी अनेकदा सुनावणीसाठी बोलवलं. या अधिकाऱ्याच्या मायाचा बोलता समजा आता तुमच्या बहिणीची व्हॅलिटी झाली तुमची रद्द केली काय पुरावे द्यायचे हो तळतळाडे लागले तो आम्हाला आमच्या जीवारी घाव करायला तो पिढ्यासमोर हे नाही बोलायला पाहिजे. मलाही कळतं संस्कार आहे पण पोरच मारायला लागले तर संस्कार काय करायचे. पोरच फासे घ्यायला लागले तर संस्कारात शब्द वापरून काय करू काय करू. ते पोरकीची व्हॅलिटी झाली भावाची बहिणीची रद्द केली तिथंही अंडीची याचं काय केलंय निर्णय दिला व्हॅलिटी द्या म्हणून त्यासाठी त्या भुमऱ्याच्या पोरांना रद्द केली. हा इकडे त्या पूर्ण तालुक्यात गौर सरकार धनगर बांधवांचा काय प्रभाव आहे जर मागितलं सापडल्या आणि गरीब ओबीसीचं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या सापडल्या आपल्याला